मित्र हो नमस्कार. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या बदलाचे वारे वाहू लागत आहेत. मतलई वारे, ज्याला मतलबी वारे आपण म्हणूया, ते मतलबी वारे आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पुढच्या काही तासात, म्हणजे हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरच्या काही तासातच हा निर्णय हाती येण्याची शक्यता आहे. तर मित्र हो, नेमकं अजित पवार गटामध्ये काय घडतं आहे, काय राजकारण शिस्त आहे आणि सुनेत्रा पवार नेमका कोणता मोठा निर्णय घेणार आहेत, याविषयी आजच्या व्हिडिओतून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्र हो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्र हो, काही दिवसांपूर्वी मी याच प्रकरणावर व्हिडिओ बनवला होता की सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि या पत्रात त्याने असं म्हटलं होतं की 28 जानेवारी, म्हणजे ज्यावेळी अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला, त्यानंतर 10 मार्चपर्यंत जे निर्णय घेण्यात आले ते निर्णय ग्राह्य मानू नयेत किंवा त्या संदर्भातली पत्रं जी आहेत ती रद्द करण्यात यावी. तुम्हाला माहिती असेल, 10 मार्च ही तारीख याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण 10 मार्चला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाली. आता हे सुनेत्रा पवार यांनी करण्यामागचं कारण काय? तर अजित पवार गेल्यानंतर तुम्हाला माहिती असेल, कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी या पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतली होती. भलेही अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली असेल तरीसुद्धा सूत्र मात्र या दोघांच्या हाती होती. ते म्हणतील तसंच होईल असं चित्र राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये उभं राहिलं होतं. एवढंच नव्हे तर सुनेत्रा पवार यांना किंचितची सुद्धा मोकळीक दिली जात नव्हती. सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत किती बोलावं हे दोन्ही नेते ठरवत होते. कुठेतरी अजित पवार यांची पत्नी आणि थोडका का असेना, 1-2 महिन्याचा का असेना राजकारणाचा अनुभव असलेल्या सुनेत्रा पवार यांना ही गोष्ट खटकली. कारण त्यांचा अनुभव त्यांच्याकडे किती असो, त्या राजकारणात नवीन असू देत, पण त्या अध्यक्ष आहेत. तर अध्यक्ष म्हणून मिळणारी मोकळीक, निर्णय घेण्याची स्वतंत्रता, या गोष्टी जशा त्यांना मिळायला हव्या होत्या तशा मिळाल्या नाहीत. उलट त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून झाला आणि ते कुठेतरी मीडियाने हे प्रकरण उचललं, विरोधकांनी हे प्रकरण उचललं. एवढंच नव्हे तर रोहित पवार यांनीसुद्धा या प्रकरणात लक्ष घालून टीका केली. त्यामुळे एकूणच हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं. सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी जे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं, त्या पत्रातील मजकूर तर समोर आला होता, पण त्या पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी जी चाल खेळली होती ती आजपर्यंत कोणत्या लक्षात आली नव्हती. तर मित्रांनो, हे पत्र देताना त्या पत्रामध्ये जी त्यांची कार्यकारिणीची काही नावं आहेत, प्रमुख कार्यकारिणीतील पदांची, तर त्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचीसुद्धा नावं आहेत. तर सांगायचं म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या नावाच्या मागे जे त्यांचं पद द्यायला होतं ते पद या पत्रात देण्यात आलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे इतर जी पदं आहेत, ते खजिनदार असतील राष्ट्रवादीचे वगैरे, त्यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख आहे, पण ह्या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकं कोणता निर्णय घेतात याला आणखी एक ट्विस्ट आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, काल दिवसभरात, म्हणजे बुधवारी दिवसभरात अजित पवार गटामध्ये विलक्षण घडामोडी घडला त्याच्यासाठी की सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिल्लीला एकट्या रवाना झाल्या आहेत. एवढंच नव्हे तर आज, म्हणजे गुरुवारी, त्या भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ही चर्चा नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी होऊ शकते आणि त्यानंतर कोणता मोठा निर्णय होऊ शकतो हे पुढच्या काही तासातच आपल्याला कळणार आहे. मित्रहो, तुम्हाला माहिती असेल की सुनेत्रा पवार यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आणि या दोन्ही नेत्याकडून पक्षाची सूत्र आपण म्हणतो तशी वळतील. आपण सांगू तो मोठा होईल, आपण सांगू तो छोटा होईल, अशा प्रकारची त्यांची मनमानी होती, त्याला कुठेतरी चाप बसण्याचा हा प्रयत्न याच्यातून होऊ शकतो, अशी सध्याची चर्चा आहे.
मित्र, हे सर्व गोष्टी एकीकडे घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये एक वेगळाच खुलासा करून खळबळ उडून दिले. अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही विलिनीकरण होणार होते याबाबत आपल्याला माहिती होती, असा गौप्यस्फोट त्यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिले. ज्यावेळी अजित पवार यांचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मीडियामध्ये चर्चा रंगली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सुद्धा चर्चा अशी रंगली की अजित पवार गट खरोखरच शरद पवार गटात विलीन होणार का. आणि चर्चा घडवून आणण्याचा हा जो विषय आहे तो विषय राजकारणानं किंवा मीडियाला पुरवला कोणी तर शरद पवार गटाकडून तो पुरवण्यात आला. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सहजच सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, शरद पवार असतील हे सहजच बोलून गेले की अजित पवारांचं एक स्वप्न होतं की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकसंघ व्हावा आणि शरद पवार गट अजित पवार गट हे दोन्ही एकत्र यावेत. 12 फेब्रुवारी की काहीतरी त्यांनी तारीख दिली होती की त्यावेळी या संदर्भातला अंतिम निर्णय होणार होता. त्याच्याबाबतच्या चर्चासुद्धा समोर आल्या होत्या असं त्यांनी सांगितलं होतं. आणि हे सगळं घडत असताना सुनेत्रा पवार यांच्या मनाचा ताबा या दोन्ही नेत्यांनी मिळवला होता. कोणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मिळवला. आणि त्यांनी असं काही घडलं नव्हतं, ह्या दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे असं काही घडलं नव्हतं. हे शरद पवार गटाकडून उडवण्यात आलेली वावडी आहे आणि त्याच्यामागे त्यांचा हेतू असा आहे की हा अजित पवार गट जो आहे तो गिळंकृत करायचा असा त्यांचा हेतू आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर या दोन्ही नेत्यांना पक्षविलिनीकरण करू द्यायचा नव्हता. तो याच्यासाठी की जर पक्ष विलीन होतो तर सुनेत्रा पवार यांना मानाचं स्थान मिळालं असतं. पण ह्या दोन्ही नेत्यांचं काय हा प्रश्न पडला असता. कारण पवार कुटुंबाची पॉवर जी आहे तीच राष्ट्रवादीमध्ये मोठी पॉवर आहे. त्याच्या पलीकडं कितीही मोठी पॉवर असली तर त्या पॉवरपुढे त्यांचं काहीच चालत नव्हतं. आता सुनेत्रा पवार या महिला असल्यामुळे तिथे आपली पॉवरला काहीतरी पॉवरमध्ये आपला दम राहील हे या दोन्ही नेत्यांना माहिती होतं. त्यामुळे पक्ष विलिनीकरणाचा निर्णय मागे सारून हा पक्ष वेगळाच कसा राहील याच्याकडे या दोन्ही नेत्यांनी आपलं लक्ष पुरवलं होतं. मित्रहो, आता सध्याच्या घडीची जी बातमी आहे जी तुम्हाला मी सांगितली मगाशी की भाजपबरोबर चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही तासात काहीतरी मोठी घडामोड अजित पवार गटात घडू शकते असं सध्याची परिस्थिती आहे. तर मित्रांनो, असं कळतं आहे राजकीय गोटातून की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर सुनेत्रा पवार कदाचित शरद पवार गटाशी मनोमिलन घडवू शकतात. कारण सुरुवातीला या दोन्ही नेत्यांनी म्हणजे प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असतील, या दोन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीनं या दोन्ही पक्षांमध्ये अंतर कसं वाढेल दोन्ही गटांमध्ये अजित पवार गट शरद पवार गटामध्ये हे पाहिलं होतं. त्यानंतर रोहित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दिलेला भावनिक पाठिंबा, समोरासमोरचा पाठिंबा नव्हे पण मीडियाच्या थ्रू त्यांनी दिलेला भावनिक पाठिंबा, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या बाजूने केले काही स्टेटमेंट्स असतील की सुनेत्रा पवार हे आमच्या काकी आहेत, आमच्या घरातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे प्रफुल्ल पटेल हे ज्या पद्धतीने वागत आहेत ते आम्ही सहन करणार नाही वगैरे वगैरे अशी काही स्टेटमेंट केली होती जी सुनेत्रा पवार यांना भावनिक आधार देणारी असतील. आणि हळूहळू सुनेत्रा पवार यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील, काही म्हणा, कारण महिला जरी असल्या, राजकारणात नवीन जरी असल्या तर त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत. राजकारण आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पद्मसिंह पाटील हे जे मोठं घराणं आहे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये त्या घराण्याच्या लेक आहेत, कन्या आहेत. त्यामुळे राजकारण हे काय त्यांना नवीन नाही. त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीमध्ये सरळ दिसतं आहे की ह्या दोन्ही नेत्यांना पक्षाची धुरा आपल्याकडे ठेवायची आहे, आपल्या हाती ठेवायची आहे, रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवायचं आहे. हे लक्षात येण्यासारखं सुद्धा गोष्ट नाही आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून सुनेत्रा पवार या मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. आणि आता त्या पक्षातून हकालपट्टी करण्याचा काही विषय येत नाही, पण कदाचित दोन्ही पवार गट हे पुन्हा एकत्र येऊ शकतात. अगोदर जो मी व्हिडिओ बनवला होता 2 दिवसापूर्वी त्याच्यात मी म्हटलं होतं
की सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांच्या हातात पवार राष्ट्रवादीची म्हणजे राष्ट्रवादी दोन्ही पक्ष जर विलीन झाले तर ह्या दोन्ही नेत्यांच्या हातामध्ये ती सत्ता येऊ शकते, हातामध्ये पक्षाची धुरा येऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही ह्याचं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं नातं नणंद भावजय असं असण्यापेक्षा सुद्धा सख्या बहिणी एवढे स्ट्रॉंग आहे. म्हणजे पवार कुटुंबांचे जे संस्कार आहेत नातं टिकवणारे ते संस्कार मुळात स्ट्रॉंग आहेत. काही झालं तर ते जेव्हा जेव्हा काही सण समारंभ असतात तेव्हा ते सगळे एकत्र येतात. हे पवार कुटुंबियांचे संस्कार आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महिला नेत्या एकत्र येऊ शकतात आणि त्या जर एकत्र आल्या तर पक्षातील जो एक गटतट आहे त्या गटातटाला पूर्णविराम मिळू शकतो. कारण पवार कुटुंबियांची पॉवर, शरद पवार जरी वृद्धत्वाकडे झुकले असते, त्यांच्यानं काही होत नसलं तरीसुद्धा पवार कुटुंबियामध्ये आता रोहित पवार थोडे डॅशिंग आहेत. त्यांच्याबरोबर राहून जय पवार असेल, पार्थ पवार असेल, हे सुद्धा तसे होऊ शकतात. सगळे जर मित्रांनो आहे ना, एक आहे तो सेफ आहे असा कुठेतरी अनुभव सुनेत्रा पवार यांना आलेला असू शकतो. त्यामुळे त्या मोठं पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. मित्रांनो, या संदर्भात तुमचं मत काय? या दोन्ही नेत्याबद्दल कोणती कारवाई सुनेत्रा पवार यांनी करणं गरजेचं आहे याविषयी तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.